एक तुफानी विनोदी नाट्य या रंगमंचावरती सादर करत आहे सूडचक्र सूडचक्र सूडचक्र। जनतेची काळजी आहे आम्हाला। तुमच्या सुरसेन राजासारखी रक्तबंबाळ वृत्ती नाही माझी मत। तुमचा राजा माणूस आहे की सैतान? राजा वीरसेनचा खून झाला, एक देव माणूस गेला। मला तर वाटतं हा खून तुमचा राजा म्हणजे सुरसेननी तर नाही ना केला। आम्हाला देखील असंच वाटतं। आम्ही दोघं राजवाड्यात गेलो तेव्हा काकासाहेब तोरतोराने हसत होते, तोरतोराने ओरडत होते। शबाद राजसेवक, परंतु राजकुमार अमरपट आहे। राजे अमरसाहेबांचं काय विचारता? अमरसाहेबांच्या खुनाची बातमी काढी पडतात। अमरराजे वेळेत पिशे झाले। अमरसाहेब सारा राष्ट्र डोक्यावर घेतला आहे। त्या आरामखोराने स्वतःच्या भावाचा खून केला, आता पुतण्याच्या जीवावर उठलाय, परंतु मी कदापि होऊ देणार नाही। राजे सूर्यवर्मा, आपण ह्या वेळी इथे काय करता? तुम्ही करत असलेला आजच्या जरा दहा विचार आला होतो। सूर्यवर्मा कोणासमोर बोलताय? हा नाही का आपल्याला? एक नादान आणि उर्मस्ते राजाशी। सूर्यवर्मा हात मारा, परंतु सावकाश। सूर्यवर्मा, केवळ तुम्ही हे राज्यात मंत्री आहात म्हणूनच सर्व काही मी सहन करतो, नाहीतर मला माझ्या तारमीला हात घालावा लागेल। एवढा मिळायचे तर व्हायचंच तयार। हो तर नाहीतर तुझा शिरधावा चालक केल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, येतो आम्ही। काय बघत बसलात तुम्ही? काय बघत बसलात तुम्ही? राम खोराडो तो राम खोरा तुम्ही बघत बसलात। हरामखोर, तुम्ही त्याच्यावर वार करायला पाहिजे होता। हरामखोर, अरे एक वेळ लक्षात ठेवा, हा विषारी साप आहे। विषारी साप शब्द कुठा? अरे एक दिवस तरी दिवस केल्याशिवाय कदापि राहणार नाही। पण लक्षात ठेवा, मी याचा घेतल्याशिवाय वाचवा मला, वाचवा। ये तुला कशात मूर्ती? काय पोराने एंट्री केलं? वाटवा मला कुठेतरी लपवा। अगं बाय, तुला लपवायला काय? तू सिम कार्ड आहेस, मेमरी कार्ड आहेस, मोबाईल हाय, पॅन कार्ड आहे घेतलेली कोंबलं खिशात। बघा आला, तो बघा आला। बाजूला नाहीतर कंच्या गावचं पाहुणं। शाहिस्ते खान की अफजल खान की गुहागर मधल्या घाटरातली खान? ते मुलगी आली काय? अरे मुलगी बाबा, तिकडं गुहागरच्या बाजारात इथं कोंबडीची शीट भेटायची नाही, तुला उघडून खायला औषध आला। अरे मुलगी म्हणजे पोरगी पाहिलंय मी तिला इथे घुसताना। पोरगी म्हणजे बाया होय? अरे घुसली तर घुसली, तुझ्या वाखाला कुठे राहिलंय? बही पर आलं म्हणून पण आलंच म्हणून आता वरनं कापून जायला होतं, मला खाली तेवढा जिवंत होतो। हा सुकड्या मुकड्या तिला घेऊन घ्यावा। या पोरींवर काय अवदस आले ती त्या देवाला माहिती। आता मी एवढा तन्ना ताण बाण करून नुसता दाढी बिडी करून आणला, ती पोर गेली त्या सुकाड्या बरोबर, बॉम्बला बरोबर गेली। चला आपण बरोबर लेपा माझ्या आबा एवढ्या दूर जाऊन का बसता बा? मी नको होतो का तुम्हाला? तर मग तुम्ही तरी काय केला? आई गेल्यापासून तर आताच्या पुढाप्रमाणे वागवलं तुम्हाला बा। आणि आता मला एकट्याला परका सोडून आबा दूर निघून गेलात। सिंहासारख्या
आवाज ए बाळ मग माझ्या आवाजचा मला बघ कुठे हात तुम्ही थांब तिथंच थांब पण येण्याचा प्रयत्न देखील करू नकोस बघा बाई ते कशासाठी आला तुला सांगायला मग सांगा बा बरोबर अरे माझा खून करण्यात आला रे बाबा ते मला माहित आहे त्या रामकोडा खुले तुमचा खून केला बाबा बाबा ते असायला झाले तरी काय बाबा अरे बेटा तुला सर्व काही सांगायचं होतं रे सांगा बा पण नाही माझी जाण्याची वेळ झाली नाही बाबा येतो मी अमोल येतो मी बाबा मला त्याचं नाव तरी सांगा एक वेळा बा बाबा मला त्याचं नाव तरी सांगा एक वेळा बा ओ राजे काय चाललंय तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं आबासाहेब ओरडू नका आबासाहेब स्वर्गवासी झाले आणि स्वर्गवासी झालेला माणूस कधीच परत येत नाही अरे शामू तुला आठवतं का रे मला झोपताना गाणार आहे गीत त्याच्या तोंडाला लागली रड नाही ती एकाची रड आहे ती काय कमी आहे काय झालेलं आहे काय तुला मी अंगाई ऐकवायचो आणि मलाच विचारता तुला अंगाई आठवतं का रडू नाही तर काय करू तुला काय की घेतोय अरे राजे लहान होते तेव्हापासून या राज्यामध्ये नोकरी करतो मी तेव्हापासून नोकरी करतो अरे ह्या पोराचं काय काय नाही केलंय काय सांगू तुला मी काय नाही केलं तेवढंच सांग राम्या म्हणजे शाम्या तुला अंगाई गीत येते हो राजे म्हणजे माझ्या आबासाहेबांचे अंगाई गीत असेल तर मला आता अंगाई गीत ऐकायची हो इच्छा राजे आहे. अंगाई गीते लहान मुलासाठी असतं आता तुम्ही घोड्यासारखे मोठे झालात काही राम्या असा फालतूचा वाटपणा मला चालणार नाही हो राजे माझ्या पण आबासाहेबांचे अंगाई गीते अंगाई गीत मला ऐकायचं आहे आवाज काढतो की मला माझ्या आबासाहेबांचे अंगाई गीत ऐकायचं म्हणजे ऐकायचं अंगाई गीते लहान मुलांसाठी असतं शाम्या राम्याला सांग मला अंगाई गीत ऐकायचं आहे. आता अंगाई गीत तुम्हाला नक्की ऐकवणार पण अंगाई गीत ऐकवल्यानंतर आबासाहेबांचं नाव काढायचं नाही हे तुम्हाला मांडले पाहिजे ठीक आहे ठीक आहे पहिल्या दिवशी बाळा जन्माला आलं दुसऱ्या दिवशी खाल्लं होते तिसऱ्या दिवशी करताळ दिलं चौथ्या दिवशी हे बाळ पातळ काय बोललो काय बोला चौथ्या दिवशी बाळा जगू लागला जोबाला जो हरी जो तुम्हाला ऐकवाला हागू लागला तो अंगाई गीत मानाला मला पाठीमागे काय झाली नाही काय काय झालं काय अरे एवढ्या मोठमोठ्याने बोलायला आणि हसायला काय झालं तुम्हाला काकासाहेब काय सांगू आणि कसे सांगू समुद्राला आग लागली आणि सारे मासे झाडावर चढले आधी किती मजा येणार तक्रा काय आला भेटणार आधी किती मजा येणार रात थोड्यात चालले तरी काय हेच काय करणार तू गेला होतास तरी कुठे आबासाहेबांकडे गेलो होतो मला म्हणाला बेटा अमर काय काय मला एवढ्यात जायचं नव्हतं रे परंतु याचा शेवटच होईल असं मला वाटलंच नव्हतं ए काय वेडा बिडा झाला की काय मी वेडा वेडा नाही तर काय मी वेडा ए वैद्याला दाखव वैद्याला गावाच्या वैद्यान पालवा मला कॅन्सर होणार मला जीव द्यायची वेळ आली होती म्हणजे? रात्री 2 वाजता मला सांगितलं वैद्याकडे जा हो. मी गेलो वैद्याने 3 प्रकारच्या गोळ्या दिल्या दे ना त्याला दिल्या ना काय सांगू तुम्हाला सकाळी पांढरी दिली वा पांढरी दिल्यानंतर तब्येत बिघडली हा. नंतर दुपारी व्हाईट दिली व्हाईट दिल्यानंतर तो लयच हालचाल करायला लागला हा. व्हाईट दिल्यानंतर लगेच नंतर सफेद देऊन टाकली सकाळी कोणती सकाळी पांढरी दिली दुपारी व्हाईट दिली आणि संध्याकाळी सफेद देऊन काय झाली नाही काय बोला केलं त्याला. शाम्या शाम्या हे काय काय वाजले ते वाजले ना काय ते वाजले त्याला त्याचे लय सुचलं माझ्या जरा ए त्यावर औषध उपचार वेळेत चालू करा चला वैद्याला दाखवा औषध उपचार चालू
करा. ओ येडा नाही झालाय तो. येडा झालेला नाही तो. कोलगेट वाल्यांचा पैसा खाल्ला नाही म्हणून दात दाखवते. सगळा पाडतो 32 अमर अमर तू तर वेडा होणार. तू वेडा झालाच पाहिजे. तरच माझ्या डोक्यात चाललेली सुडचक्र बरोबरच अगदी माझा डाव सक्सेस. पण हो करणार काय. चला अगं ए चंदना चंदना. अगं अमरवर काय परिणाम झाला की काय. काहीच नाही राजे. काहीच नाही. लाज वाटत नाही का तुला. चंदना 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 राजे तुझ्यासाठी राजेच्या भेटी चंदना अगं अमरवर परिणाम झालाच पाहिजे. अमर वेडा झाला पाहिजे. विसरलीस की काय तुझा भाऊ माझ्या कैदेत आहे. अगं तुझा भाऊ जिवंत हवा असेल तर अमरला वेडाच बनवला पाहिजे. बोल अमरला वेडा बनवणार ना. नाही राजे मी त्याला वेळा बनवतो. हा शब्बास. तू तर त्याला वेडा बनवणारच. आणि अमर एकदा वेडा बनला की मग तुझा भाऊ माझ्या कैदेतून सुटेल. लक्षात ठेव. कामाला लाग. थांब चंदना थांब. जाऊ नकोस. कोण उमर राजे. हो चंद्रा मी अमर. तुम्ही किती शूर आहात वीर आहात. लांडग्यांच्या कल्पाचं देव एकमेव वाघ आहात. चंदना तू बोलतेस किती गोड. जणू तुझे शब्द हृदयात कोरून ठेवावे. काय झालंय. शब्द हृदयात करून ठेवलेला. अरे बाबा तुझ्या हृदयात नव प्रेम तेच आणि तेच. श्याम्या राजवाड्यामध्ये तुम्ही आता आणि यावेळी काय करत आहात. हे आम्हाला विचार तुम्ही कोण. तुम्ही राजे असून श्याम्या माझा वेळ सांगितलं. हो राजवाड्यामध्ये फालतू चावटपणा चालणार नाही. तुमचं चालू द्या आणि आमचा तेवढा फालतू चावटपणा. श्याम्या हो तुमचं चालू द्या. श्याम्या जंगली रमी पे आओ ना महाराज. जंगली रमी पे आओ ना. कोण म्हणे जंगली रमी प्याव ना महाराज. फालतू चावटपणा करतात. चंद्रा तू बोलतेस किती गोड. जणू तुझे शब्द हृदयात करून ठेवावे. इतकं प्रेम करता माझ्यावर मग आबासाहेबांची आठवण का काढता. चंदना जर तू माझ्या आबांच्या प्रेमाला तडा जाऊ देणार असेल तर चालते इथून. थांब चंदना तुम्हाला हवेस. चंदना अगं आई गेल्यापासून तर हाताच्या पोडाप्रमाणे मला आबासाहेबांनी वाढवलं ग. तेव्हापासून जेव्हा माझे आबासाहेब स्वर्गवासी झाले तेव्हापासून या राजवाड्यामध्ये तेव्हा फेरफटका मारण्याचा वेळही नाही आला. चंदना चल असेच आपण राजवाड्यामध्ये जाऊ आणि फेरफटका मारू. वा 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 चंदना तू तर लगेचच कामाला लागलेली दिसतेस. काय करावे. राम्या श्याम्या तुझ्या माझी भरोसा नाही ना. राजांची झाली तुझी गोड गोड. कामापुरतं तेवढं गोड गोड. आज राजे दाढी करून आली. तुम्ही माझे मित्र आहात ना. काहीतरी त्याला काम असतं. या राजवाड्यामध्ये तुम्हीच माझे मित्र आहात. मी नसलोय. का मी तुमच्यावर नसलो. माझी स्थिती अगदी बेचैन झाली. काय करू. मी राजांसाठी एक पाखरू आणून ठेवलंय. माझ्यासाठी तुमच्यासाठी. पाखरू? नाही मग कोण. तुला एवढी चिमणी पकडता येते का. म्हणतो पाखरू आणलं. पाखरू नसलं आणलेलं. एखादी टिटिवरी आणला नसलं. तर पाखरू म्हणतो. माझ्यासाठी पाखरू जर हेरलं असेल तर दुसरे तिसरे कोणी नको. त्या सूर्यमाची बहिरान माझ्या समोर. म्हणजे त्या वाघाची. काय त्या वाघाची. काय म्हणाला. बाबा तुझ्या
टायगर म्हणतो. अरे तो एकच आहे. ये काय ते एक आपल्याला काय? सूर्यवर्माची बहीण आणायला तू काय इनाम घेशील बोल. यातल्या 100 मोहरा घे. काय 100 मोहरा घे. एवढ्या मोरांचा हा काय करणार? त्या 100 मोहरा घेणार, हिथं पुढे जाणार, त्या 100 मोहरा लावणार आणि हिजडा मोर होऊन नाचणार तिथं. तसं नाही, माझी फॅमिली एवढी मोठी आहे. तुझी मग तुझ्या फॅमिलीत कोण कोण आहे? मी, माझी बायको, तिचा नवरा, त्याची बायको, बायकोची पोर आणि पोरांचा बापू. हा कोणत्या शाळेत गेला होता? पण त्याला काय सांगितलं? नाही, तुझ्या फॅमिलीत कोण कोण? मी, माझी बायको, तिचा नवरा, त्याची बायको, बायकोची पोरं आणि पोरांचा बापू. मग तू कोण? आयशीचा गो. पोरांचा आयशीचा गो. मला वाटलं मला म्हणतो आयसीचा गो. त्याची हिंमत काय नाही तुम्हाला आईशीचा घो म्हणायची. हे, तू तर माझ्या कामाचा नाही. सूर्यवर्माची बहीण आणणार तू काही ना. ओ राजे, तुमच्या कृपेनं पैसा अडका परवा दिली ती 2 रेडका भरपूर आहे आपल्याकडं. पण परवा मला सुट्टीला पाठवलं घाला. हो बायकोन काय घर लपलकाट चकचकाट करून ठेवलेलं. अख्खं घर पालतं घडलं, बायको काय दिसेना. बायको गेली कुठं? कुठे गेली? मलाच काय विचार पडेना. घर पालतं घडल्यानंतर बघितलं तर बायको मागली गडच्या दारात हा खटरा भांड्यांचा काढलेला. आणि भांडी घासत होती. भांडी घासत होती? भांडी घासत होती. भांडी कशाने घासत होती? नारळाच्या केसरानं घासत होती. तुला नारळाचे गोणे हवे? नाही नारळाच्या गोण्या आपल्याला नको. एक दिलीस तर 50 काढून दाखवाल. तुम्हाला काही सोकुशीन देणार असाल आणि कधी काढून दाखवणार नसाल तर फक्त मला एक भांडी घासायचा 10 रुपयाचा कात्या तेवढा द्या. अरे हे राजा, अरे हा ने सगळा कात्याच आहे. तो कात्या नाही, तर तुझ्या आणि माझ्या 5वीला 6वीच्या बाजूला फुगीला तात्या आहे तो आम्हाला तात्या. हे जा सूर्यवर्माची बहीण घरी. हे, तू कुठे चाललाय? मी कुठं जा? माझ्यावर 100 मोहरा मागितल्या आणि तुझ्या फॅमिलीत कोण कोण आहे? मी, हा. माझी बायको, तिचा नवरा, त्याची बायको, कोण कोण कोण? तुझी बायको, बायकोची पोरं आणि पोरांचा बापूस. मस्त असतं. पिटलं पिटलं. अरे पिठलं नसतं. देवाचं तर. अरे ह्याच्यात ना मीठ टाकायचं नसतं. ते खारटच असतं. अगं बाळ त्या झाडावला त्याची कमाई मॉडेल. श्याम्या, हाँ? अरे हे राम्या, इसको उतर. काय? इसको उतर. इसको उतरले का ना? इसको उतर मतलब उतर. मला ना नहीं उतरने का. उतरने का मतलब उतरने का. की मम्मी बोली है जैसी लड़की गया है वैसी लेके आने का. इसीलिए इन्हें पाय दुमाना चाहिए. नाही उतरणे का. मम्मी काय सांगितलं? मोठी गाडी असली मोठे केसवाला असला की उठला तर नाही. त्याला काय म्हणतात? ये वो है ऐसा उसे अडका के रख. उठलो ना नाही उतरणे का. आला तो आणि भागला तर नाही अजिबात. छान आहे बाबू माझा. तू चान्स मारने का. काय राम्या, हे तू तर कामात आहे. मैं काम का ही हूँ. मैं काम के लिए आया हूँ. चल तुझं इनाम काढता गेटवर. इसका इनाम मुझे ईमान चाहिए. ईमान मैं जा रहा हूँ. काय ग बबली, तूच काय त्या सूर्यवर्माची बहीण? हो मी त्या गावाची बहीण. ए माझ्या समोर इसमें घुंगरू है. काय ग बबली, ए चला घ्या छाय छाय छाय. ए चला घ्या छाय छाय छाय. ए चला घ्या छाय छाय छाय. आम्या
कोणत्या गेटवर होता? केमरीच्या च्या कसला? कोणताच्या? केमरीच्या. म्हणजे केमरीच्या माहित नाही तुम्हाला? कर्माचं घड आणि डोकं घालून रड. केमरीच्या अजून माहिती नाही राजेंद्र. केमरीच्या बनवायला लय सोपा. तुम्हाला माहित नाही कसं बनवायचं? तो मस्तपैकी एक बरका फणस पिकलेला घेऊन यायचं. गदम आहे गदम. मस्तपैकी बरका फणस आणायचा. जो पिकलेला असेल त्याच्यात बोट असं फक्कन गेलं पाहिजे. तो फणस मध्ये कापायचा. रात्री चुलीच्या जवळ ठेवायचा. सकाळी उठायचं, पातेलं चुलीवरती ठेवायचं. मस्तपैकी पाण्याला कड काढायचा. आणि जेवढ्या फणसावरती कॅमेऱ्या बसलेल्या असतील त्यांना हा करून उठवायच्या. आणि जेवढ्या कॅमेऱ्या पाण्यात पडतील आणि कडा बरोबर शिजून निघतील त्यांना केमरीच्या असं म्हणतात. केम्ब्रिजच्या म्हणे केम्ब्रिजच्या. ए बबली, तुझ्या भावाला समजावून सांग. हरामखोराने भर दरबारात माझ्यावर वार केलाय. आज माझ्या समोर तुला का हजर केली माहित आहे का? तुझ्या भावाने जो माझ्यावर वार केला याच्यासाठी माझ्या राज दरबारी तू आज माझ्याबरोबर एक रात्र काढायची. फक्त बोल, चल येतेस की नाही? चल. नाही सोड. अरे नाले का एका तुझ्या हात लावायचा. काय म्हणालीस? काय म्हणालीस? अगं नालायक म्हणते. अगं हलकट म्हण, नालायक म्हण, बेशरम म्हण. पण तू एक रात्र माझ्या बरोबर काढायची. चल चल बबली, चल. नाही थोडा बबली बोल, माझ्या बरोबर येतेस की नाही? चल बबली, ये ये बबली, ये ये. अगदी वेळेतच आला, नाहीतर त्या हरामखोराने आज मला जिवंतच ठेवला नसता. चल, आपल्या मार्गात एकत्र आलाय तो म्हणजे अमर. आज अमरचा शेवट करू. चाल चाल मागे फिरा, नाहीतर हातात बांगड्या बनवलेले. बोला, आगीपासून दूर राहा नाहीतर प्राणाशी मुक्षील. काय म्हणे? आगीपासून दूर राहा नाहीतर प्राणाशी मुक्षील. अरे हरामखोरा, तुझ्या अंगात एवढा सामर्थ्य असेल मग चाला तुझी समशेर. होईल तसं यार. तू कोणावर वार करत आहेस? मी माझ्या सुडाचा बदला हा सुडानेच घेणार नाही. वेळ आहेस तू. तू त्याच्यावरती वार करत आहेस. तू दुसऱ्या कोणी नसून तुझा सक्का आणि मोठा भाऊ आहे. हा पापी कोणी माझा भाऊ नाही. बाते हे शक्य नाही. नाही अमर, वेडेपणा करू नकोस. तुझ्या साहेबांच्या खुनी या राष्ट्रामध्ये मोठा फिरतो आहे. अरे आठव तुझे ते बाळपण. तू लहान असतानाची गोष्ट आहे. तुला जन्म दिल्यानंतर तुझी आई स्वर्गवासी झाली. आपण इतर हाताच्या फोडाप्रमाणे तुझा सांभाळ केला. तुम्ही नको ते हट्ट पुरवले तुझे. कशाची हे कोणी भासू दिली नाही तुला. अरे तू लहान असताना अमर साहेबांनी तुम्हा दोघा उभयतांना एका यात्रेच्या ठिकाणी नेलं असताना तुमच्या दोघांच्याही गळ्यामध्ये एक मोत्याची माळ लटकवली आहे. अमर, हाच तुझा भाऊ आहे. ओळख तुझ्या भावाला आणि सांभाळ तुझ्या राष्ट्राला. ये दादा. अमर, विजय, तुम्ही दोघेही सख्खे भाऊ आहात. आकाशवाणी मातेने सर्व काही तुम्हाला सत्य घटना सांगितली आहे. अरे
आबासाहेबांचा खून ही मीच केला. माझ्या डोक्यात एक